नमस्कार मित्रांनो, मी तुषार गोरड. पाठच्या आठवड्यामध्ये म्हणजे आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका चालू आहेत. तर तिथं एका प्रचार सभेमध्ये भाषण करताना आपल्या देशाचे युवा नेते, भावी पंतप्रधान श्री राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष आहेत नाहीत ते काँग्रेस पक्षाला माहीत. मग ते राहुल गांधी एका प्रचार सभेमध्ये भाषण देत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली. नवीन गोष्ट आहे, ती कळायला थोडा वेळ लागतो आपल्याला. की ते बोलले, हिंदू आणि हिंदुत्व या दोन गोष्टींचा त्यांनी डिफरन्स सांगितला. जो आजपर्यंत आपले एवढे संत महात्मे होऊन गेले त्यांच्याकडून किंवा ग्रंथ आहेत आपले, भगवद्गीता, रामायण, पुराण आहेत, तर या सगळ्यामध्ये जो अर्थ नाही सापडत आपल्याला, सहजासहजी नाही सापडणार, असा तिने एक अर्थ सांगितला की हिंदू आणि हिंदुत्वाचा त्याचा फरक काय आहे. मग तो अर्थ सांगताना ते बोलले की जे भाजपा सोडून म्हणजे मोदी सोडून जे बाकीचे सगळे पक्ष आहेत ते हिंदू आहेत, किंवा काँग्रेसला वोट करणारे लोक किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचे नेते हे सगळे हिंदू आहेत. आणि जे BJPला, भाजपाला वोट करतात किंवा भाजपाचे सगळे नेते, मोदी, अमित शहा, हे सगळे हिंदुत्ववादी आहेत. ते हिंदुत्ववादी आणि हिंदूंचा त्यांनी अर्थ सांगितला. तो मला हे अजून काय उमगला नाही नक्की ते काय बोलत होते. त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितलं की हिंदू आहे तो समोरून वार करतो आणि हिंदुत्ववादी आहेत ते पाठून छातीमध्ये खंजीर खुपसतात. आता पाठून छातीमध्ये कसा खंजीर खुपसला जातो हे आता माझ्या तर ते डोक्यात येत नाही अजून, पण तसं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. पण जर मी लॉजिकली विचार केला, केले, म्हणजे जर आपण विचार केला फक्त की असं होऊ शकतं का, तर मला पटलं त्यांचं की असं खरंच असतं. कारण मी ते अनुभवलं आहे. पाठून छातीमध्ये खंजीर खुपसणं काय असतं, म्हणजे तो तुम्हाला दिसणार तर नाही, पण खंजीर अगदी तुमच्या काळजामध्ये घुसणार, असे लोक असतात. त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आता आम्ही लहानपणापासून गावाला होतो, मंडळं वगैरे असायची किंवा सार्वजनिक काय कार्यक्रम असेल तर मग तिथं कसं असतं, किंवा आमचे एक जुनं मंडळ होतं गावचं, नवतरुण युवक मंडळ म्हणून ते मंडळ असेल, किंवा आम्ही नवीन मंडळ काढलेलं फ्रेंड्स ग्रुप कापूसवाडी म्हणून ते असेल, किंवा दुसरे कुठले, किंवा गणपतीचं मंडळ असेल, तर त्या मंडळामध्ये किंवा त्या कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असे 4-2 लोक असतात जे तुम्हाला कुठलेही कॉन्ट्रीब्यूट करणार नाहीत. म्हणजे 4 रुपये तुम्हाला देणार नाहीत, तुम्हाला कुठं मदत करणार नाहीत, कशामध्ये सहभागी होणार नाहीत. पण ज्या दिवशी तुमचा हिशोब, म्हणजे आपण एक दिवस ठरवतो की बाबा हा कार्यक्रम झाल्यानंतर, तो सगळा संपन्न झाल्यानंतर बाबा हिशोब करायला लागतो. म्हणजे किती गेले, आपले जमा किती झाले, त्यातून गेले किती आणि राहिले किती, आणि ते राहिलेले त्याचं पुढे जाऊन काय बँकेत ठेवायचे आहेत किंवा काय करायचं आहे, ह्याचं सगळ्यांनी मीटिंग बसूनही ठरवलं जातं, बैठक बसून. मग त्याच्यामध्ये ते लोक 100% येणार, म्हणजे असतात ते. मग त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त क्वेश्चन ते विचारणार तुम्हाला, प्रश्न, तुम्ही एवढेच पैसे का काढले, कुणी कुणी दिलेत, कुणी कुणी नाही दिलेत, तुम्ही इथं खर्च का केला, तिथं खर्च का नाही केला, हेच पैसे ह्याच्याकडे का देणार आहेत तुम्ही, इकडे का गेले. मग हे सगळं त्यांना सांगावं लागतं. आणि ते त्यावेळेसच सांगून ते थांबत नाहीत, ते तुम्हाला वर्षभर तुम्हाला ते विचारत राहणार, हिशोब दाखवा, हिशोब दाखवा. तुम्ही कितीही वेळा हिशोब दाखवा. हा आमचा अनुभव आहे. आता केतनला वगैरे, तो अध्यक्ष आहे आमच्या मंडळाचा, त्याला हा अनुभव आहे चांगला. आणि आम्ही पण असतो, म्हणजे आम्ही पण करतो, त्यामुळे विचारतात आम्हाला पण. असे लोक असतात प्रत्येक मंडळामध्ये, हे चालतं. तर तुम्हाला ते विचारणार, म्हणजे काही करणार नाही ते. आमचं नवतरुण युवक मंडळ आहे जुनं, त्याचे पण माझे भाऊ, चुलत भाऊ, नानाभाऊ, दुर्योधन मास्तर, देवखाते सर, नंदूभाऊ, हे असे पुढे होऊन करणारे लोक होते. त्यावेळी पण त्यांना तो अनुभव आला, कारण आम्ही छोटे होतो, पण आम्हाला ह्या गोष्टी दिसायच्या. तुम्हाला ते विरोध करणार, बरोबर त्या दिवशी येणार ते. आणि त्यावेळी तुमचं की तिथं जे काय चांगलं झालं असेल कार्यक्रम, त्यात ते काहीतरी तुम्हाला हे करून जाणार, ते प्रत्येक ह्याच्यामध्ये होतं. तर हा झाला मंडळाचा विषय. आता आपण राजकारणात ते कसं होतं, हा माझा खरा अनुभव तुम्हाला सांगतो. मी चांगला अनुभव घेतला या गोष्टीचा. तर मंडळामध्ये पण हा मला अनुभव आला. आमच्यातले 1-2 होते, त्यांनी हे सेम असं केलं. आणि राजकारणामध्ये
तुम्हाला एक व्हिडिओ गेल्या पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं 2017च्या इलेक्शनमध्ये काय झालेलं ते. तर प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाला, कुठल्या उमेदवाराला सपोर्ट करणार, कुठल्या माणसाला सपोर्ट करणार हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहणं हा तुमचं आपल्या संविधानानं म्हणा हे दिलेलं मूलभूत म्हणजे हक्क आहे तुमचा तो. तुम्ही राहू शकता ना. मी जबरदस्ती नाही करू शकत पुढचा कोणीही. तसं आम्ही आमच्या पातळीवर लढत होतो. आम्ही ठरवलेलं की आमच्या मंडळाकडून एक मुलाला आम्ही निवडून द्यायचं, बस आमचा एवढाच विषय होता. आणि दुसरे समोरचं आमच्यातला पोरगा होता, म्हणजे उमेदवार होता चांगला, त्याचं आमचं काय म्हणजे त्याचा विरोध नव्हता काहीच. आपलं पण तो त्यांचं वेगळं म्हणणं होतं, आमचं वेगळं म्हणणं होतं. त्यांचं असं होतं की सगळे इलेक्शन आहे ते बिनविरोध झालं पाहिजे. बिनविरोध होत असेल तर त्यांनी अगोदरच सीट सगळ्या ठरवून ठेवलेल्या की कुणाला सदस्यत्व द्यायचं आणि कोण सरपंच होणार वगैरे सगळं. मग आम्हाला वाटत होतं की आमचा सदस्य फक्त एक घ्या, तुम्ही बिनविरोध करा किंवा आम्ही निवडणूक लढवू, आम्हाला फक्त एक सदस्यत्व पाहिजे, आम्हाला आमच्यातला कोणतरी गेला पाहिजे. तुम्हीच सगळं ठरवणार किंवा या गोष्टी आम्ही बोललो आम्हाला नाहीच म्हणजे पटत या गोष्टी. मग आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलेलं. झालेलं असं की आमच्या मंडळाकडून आम्ही उमेदवार दिला एक. मग इलेक्शन लागलं आणि त्या उमेदवाराचं म्हणजे पहिल्यापासून आमचं चांगलं होतं, म्हणजे जसं वाईट होणे इतपत म्हणजे राजकारणात या गोष्टी होतात. मतं कुणाला पडतात, कुणाला नाही पडत, ठीक आहे. तो आम्ही थोडे दिवस विरोधात होतो. इलेक्शनच्या आधी 8 दिवसापर्यंत आम्ही एकमेकाला विरोधात होतो. त्याच्यानंतर झालं काय की आमच्या मंडळाचा एक दोघं होते, एकच होता जवळचा माणूस. मग आमच्या कशा मुंबईमध्ये आम्ही होतो सगळी मुलं. आम्ही मुंबईमध्ये इलेक्शनच्या अगोदर 8 दिवसाला 15 दिवसाला आम्ही बैठका घ्यायचो, मिटिंग घ्यायचो मुलांच्या आमच्या. व्हॉट्सअपवरती मेसेज वगैरे टाकून सगळे यायचे. आमची मुलं सगळी एकत्र असतात. त्याला म्हणजे वाईट कामाला कधी एकत्र येणार नाहीत, पण चांगल्या कामाला नक्की म्हणजे एका मेसेजवर एका कॉलवर एकत्र येतात. त्याचा मला म्हणजे अभिमान वाटतो या गोष्टीचा. तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये असा एक कॉल करा, एक मेसेज करा, एका शब्दावर ते सगळे तयार होतात. म्हणजे आमच्यापेक्षा खूप मोठी मोठी मंडळं आहेत आमच्या गावाकडे, आजूबाजूच्या गावाकडे जुनी मंडळ आहेत. पण ते म्हणजे चुकीच्या गोष्टी करतात, बरोबर गोष्टी करतात. आमच्या मंडळाचं असं नसतं. चुकीच्या गोष्टी वैयक्तिक जो तो करतो, जरी झाली असेल तर. पण चांगली गोष्ट असेल तर सगळे एकत्र येतात. चुकीच्या गोष्टीमध्ये एकत्र आम्ही येत नाही कधी, करत नाहीत आमची पोरं कधी, म्हणजे व्यसन किंवा बाकीच्या गोष्टी सहसा होत नाहीत आमच्या ग्रुपमध्ये. मग आम्ही मिटिंगा घ्यायचो, बैठका घ्यायचो. मग त्याच्यामध्ये व्हायचं काय की आमच्या बैठका वेगळीकडे चाललेल्या असायच्या आणि पुढचं म्हणजे तोपर्यंत पक्ष वगैरे कुठला ठरला नव्हता. कारण नक्की मेन उमेदवार होते ते कुठल्या पक्षातून उभे राहणार होते हेच त्यांना स्वतःलाच माहीत नव्हतं, किंवा पक्षांनी पण तसं काही उमेदवारी डिक्लेअर केली नव्हती. आणि आमचा पण उमेदवार कुठाच्या बाजूने उभा राहणार हे माहीत नव्हतं. मग आम्ही फक्त एक ठरवलेलं की आमचा जो उमेदवार आहे त्याला आम्ही पक्षातून उमेदवारी मिळाली तरीसुद्धा, आणि नाही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिली तरी अपक्ष, पण आपण उमेदवार टाकायचा. आम्ही तशी पूर्ण फिल्डिंग लावलेली, त्यांनी केलेलं. आपल्या एक उमेदवार निवडून कसाही करून आणायचा आहे. तर पूर्ण म्हणजे आमच्या गावामध्ये किंवा आमचा वार्ड 3 गावांचा वार्ड आहे, तर तिन्ही गावामध्ये आम्ही पूर्ण तेवढी जमवलेली मतं किंवा तेवढी आमची तयारी होती. मग आम्ही बसायचो मिटिंगला वगैरे, बैठकीला बसायचो. म्हणजे व्हायचं असं की आमच्यातला एक मंडळाचा माणूस तो यायचा मिटिंगला. मग आम्हाला माहीत होतं की बाबा, कारण तो उमेदवाराचा म्हणजे चांगला माणूस होता आणि त्याच्यावर म्हणजे कोणीही असू शकतं. म्हणजे त्याच्या आदल्या इलेक्शनला आमचा दुसरा सुहास तात्या म्हणून, तो आणि आमचा जो आता उमेदवार होता त्याचा आम्ही पुढं होतो सगळं. म्हणजे सगळ्या आम्ही गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टी आम्ही पुढवून केल्या. आणि या इलेक्शनला आम्ही जरा विरोध झाला. आमचा फक्त एवढाच मत होता की आमच्या एक सीटला उमेदवारी मिळाली पाहिजे, एवढंच. बाकी काय नव्हतं याच्यामध्ये, बाकी कुठला विषय नव्हता. मग त्या बैठकीला आम्ही बसल्यानंतर त्या माणसाला, तो माणूस आम्हाला माहित होतं की त्या पक्षाचा आहे. मग आम्ही आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती वगैरे तो होता. आणि मग आम्ही बैठकीला बसायचो. मग आम्ही सगळे मुंबईला होतो. आम्ही बसल्यानंतर आमची बैठक चालू व्हायची, मीटिंग चालू व्हायची, कसं करायचं, काय करायचं हे प्लॅनिंग ठरायचं आमचं बैठकीमध्ये. आणि तो माणूस म्हणजे प्रवृत्ती कशी असते, म्हणजे वाईट वाटतं मला या गोष्टीचं. तुम्ही विरोधात आहात ना, तर ओपनली विरोध करा, तुम्ही तुमच्या ताकदीवर ओपनली लढा. पण असं जे आपले राहुल गांधी म्हणले
की तुम्ही पाठवून पाठवून छातीमध्ये खंजीर खुपसणं काय असतं याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. की तुम्ही त्या मीटिंगमध्ये येणार, जरी समजा नाही बोलवलं आम्ही, आम्हाला वाटतं की तुम्ही दुसऱ्या पक्षाचा आहे, तर आम्ही तुम्हाला का बोलवू ना. म्हणजे ते बोलवणं पण चुकीचं आहे आणि आम्हाला नाही बोलवायचं तुम्हाला. मग तो यायचा, म्हणजे विचारायचा, फोन करायचा आमच्यातल्या मुलांना की कुठं बसला तुम्ही, काय. तर आम्ही मंडळाचा पोरगा त्याला नाही पण म्हणू शकत नव्हतो. मग मुलं सांगायची बाबा इथं बसलो इथं बसलो, मग तो यायचा. तिथून तो माणूस आमचं रेकॉर्डिंग करायचा, मीटिंगमध्ये काय चाललंय ते, किंवा कॉल करायचा आणि कॉलवर पुढच्या विरोध पक्षाला, म्हणजे विरोध पार्टीला, त्या लोकांना कुणाला ऐकवायचा ते आम्हाला नाही माहीत, पण तो ऐकवायचा किंवा रेकॉर्डिंग करून पाठवायचा. ह्या गोष्टी व्हायच्या. आम्हाला ह्या गोष्टी कळालेल्या तेव्हाच वाईट वाटायचं की म्हणजे तुला जर विरोध करायचा आहे ना, तर तुम्ही ओपनली करा ना. हा त्याचा भाऊ, दुसरा एक आमच्यातला मुलगा होता, तो तो वेगळाच, त्याचं वेगळंच चाललेलं प्लॅनिंग. तो त्याच्यासोबत होता, पण तो ओपनली होता. आमचा मंडळाचाच असून त्याचा मोठा भाऊ पण आमच्या मंडळाचा, तो तर आमच्या पहिल्यापासून, मंडळ स्थापन झाल्यापासून आमच्यासोबत होता. तो ओपनली होता, बाबा मला त्याच्यासोबत जायचं आहे. आम्ही त्याला काहीच नाही बोललो, कारण त्याचं वैयक्तिक मत होतं. तो ओपनली फिरायचा, आम्हाला त्याचं वाईट नाही वाटलं, कारण तो फिरायचा. ठीक आहे बाबा, तो ओपनली बोलतोय किंवा मला त्याच्यासोबत राहायचं आहे, ठीक आहे. पण हा माणूस, त्याचा छोटा भाऊ, ह्या अशा गोष्टी करायचा. तो रेकॉर्डिंग करून पाठव किंवा बाकीच्या गोष्टी, मग हा काय बोलला त्याला सांग, तो काय बोलला त्याला सांग, ह्या गोष्टी करायचा. त्याच्यामुळे वाईट वाटतं. म्हणजे जो जे काय राहुल म्हटले, गांधी म्हटले की तुम्ही पाठवून खंजीर खुपसणं काय असतं ते पण छातीमध्ये, कसे ज्याला ते लॉजिकली नाही मला कळालं, पण ते असं असतं. तर ह्या अशा गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत इलेक्शनमध्ये. आणि शेवटी झालं असं की ज्यांच्या विरुद्ध आम्ही होतो ते आम्ही शेवटी एकत्र आलो. एकाच पक्षातून मेन उमेदवार होता त्याला पण उमेदवारी मिळाली, आमच्या उमेदवाराला पण तिथून उमेदवारी मिळाली आणि आम्ही एकत्र लढलो शेवटी. शेवटी म्हणजे आमचा उमेदवार आला निवडून आणि मेन उमेदवार होता तो काही कारणामुळे 60 मतांनी काहीतरी पडला तो. तेव्हा पण म्हणजे असं झालेलं, म्हणजे म्हणजे मला फक्त एक म्हणायचं आहे की तुम्ही इलेक्शन लढा, तुम्ही निवडणुका लढवा. फक्त राजकारणामध्ये नाही, तर तुम्ही कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये किंवा घरामध्ये पण आपण अशी काय बोलतो आपण, गद्दारी म्हणणं पण बरोबर नाही, पण असं वाईट कृत्य नाही केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पुढच्या माणसाला जर विरोध करायचा असेल किंवा त्याला तुम्हाला अपोज जायचं असेल किंवा तुम्हाला वेगळं मत असेल तुमचं, तर वेगळं मत तुम्ही ठामपणे मांडा. तुम्ही म्हणजे लांडग्यासारखं किंवा कोल्ह्यासारखं म्हणतो आपण, की पुढच्या माणसाला जाणवून द्यायचं की आम्ही तुझ्यासोबत आहोत आणि तो पुढे गेल्यानंतर पाठवून ह्या अशा गोष्टी करायच्या, ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. मग तो वाईट अनुभव होता मला. म्हणजे तेव्हापासून म्हणजे खूप म्हणजे सावध झालो आम्ही तेव्हापासून, म्हणजे अशा गोष्टी. आणि कसं होतं की जर तुमचा दूरचा माणूस आहे तर त्याला आपण ह्या गोष्टींपासून टाळू शकतो, पण जर तुमच्या घरातला माणूस असेल, तुमच्या मंडळाचा माणूस असेल, तुमच्या जवळचा माणूस असेल, तर तुम्ही ह्या गोष्टींपासून त्याला कसं दूर करणार ना. कारण राजकारण 4 दिवसाचं असतं, पण आपण म्हणतो कशाला, पण त्या पुढच्या माणसांनी पण विचार करायला हवा या गोष्टींचा. त्यामुळे मला विरोधात कोण होतं, आता जो सरपंच झाला आहे ती पूर्ण बॉडी, ते सगळे विरोध पार्टीचे होते, पण आम्ही एकमेकाला इज्जत देतो, एकमेकाविषयी आम्हाला आदर आहे की बाबा तुम्ही त्या पक्षाचा आहे, त्या पक्षाचं काम केलं, चांगली गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या पार्टीचा नावाने लढला, आम्ही आमच्या पार्टीच्या नावाने लढलो, मग ते एक आदर असतो एकमेकांविषयी, तुम्ही जरी विरोध पक्षामध्ये असाल तरी सुद्धा. पण जे पाठून खंजीर खुपसणारे आहेत, त्याच्यामुळं राग येतो, वाईट वाटतं की तुम्ही गद्दारी करू नका. तुम्ही कुठल्याही माणसासोबत राहा, पण त्याच्यासोबत ठामपणे राहा. जर आणि मला एवढंच म्हणायचं आहे की जर तुम्ही आम्हाला धोका देत असाल किंवा आमच्याशी तुम्ही अशा गोष्टी केल्या असतील, तर तुम्ही जगातल्या कुठल्याही माणसाशी असंच कराल. ज्या माणसासोबत तुम्ही आज आहे, त्या माणसासोबत उद्या तुम्ही तेच करणार जे आमच्यासोबत केलं. कारण तो तुमचा स्वभाव आहे, तुम्ही स्वभाव नाही बदलणार. तुमच्या त्या गुण आहे तुमचा तो रक्तामध्ये, गद्दारी करायचा. म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथं तुम्ही ह्याच गोष्टी करणार. ज्याचं खायचं ते बोलतो ना आपण, जिथं खातो तिथं पितळीमध्ये घाण करतो, ताटामध्ये घाण करतो, तर या गोष्टी होतात. त्या गोष्टी आता आमच्यातल्या सर्व लोकांना माहीत आहेत, कोण आहेत, काय आहेत ते. एकच माणूस, अशा गोष्टी आहेत. मग त्यामुळे
हे राजकारण किंवा ह्या गोष्टी नाही, ह्या गोष्टी समोरासमोर येऊन करायच्या गोष्टी आहेत. किंवा घरामध्ये पण असेल किंवा कुठेही असेल तरी मंडळ असतील, तर तुम्ही जर तुम्हाला नसेल जमत, तुम्हाला नसेल एखाद्या गोष्टी पटत, नका येऊ तुम्ही. किंवा तुमचं जे काही मत आहे ते ठामपणे त्या सगळ्यांसमोर मांडा. पण तुम्ही याच्याजवळ वेगळं काहीतरी बोलायचं, परत त्याला कॉल करून त्याला दुसरं काहीतरी सांगायचं, परत तो काय बोला हे तिसऱ्याला सांगत राहायचं, याचा काही अर्थ नाही. ह्याच्यामुळे काय होतं, तुमच्या ह्याच्यामध्ये एकमेकांमध्ये दुरावा निर्माण होतो. अशा गोष्टी करणं चुकीचं आहे. तुम्हाला जर एखादी गोष्ट नसेल पटत, सगळ्यांना एकत्र बसवा आणि एकत्र बसवून सांगा की बाबा मला ही गोष्टी चुकीची वाटते. आणि जिथं जर तुम्हाला जर ते योग्य उत्तर नाही मिळालं तर तिथून तुम्ही उठून जा, तुम्ही स्वतंत्र आहात. तर ह्या गोष्टी जर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर अशा गोष्टी आहेत. धन्यवाद. थँक्यू.